मित्रो, काल आमदार केसरी आंबेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हे ठिकाणी जे मैदान झालं त्या मैदानाला पुष्पा आणि संभा ही गाडी फायनलचे द्वितीय क्रमांकाची मानकरी झाली. तर आपण आता पुष्पाच्या गोट्यावरती आहे घरी, तर आपण जरा त्यांच्या टीमशी बोलूया. नमस्ते आपा. नमस्ते. काल जराशी परत उशीर झाला त्यामुळं मुलाखत घेता आली नाही सविस्तर, म्हणून आता सकाळचं आलो आहे तुमच्याकडं. तर आता पहिल्यांदा ह्या का घरचंच नियोजन आहे तुमचं कालचं, पण तीच गाडी पळवायची पुष्पा आणि संभा हे तुम्ही का ठरवलं ते सांगा. पुष्पा आणि संभा या गाडीला गती बी चांगल्या प्रकारची लागते आणि आमची घरची गाडी असल्यामुळे कोणाला काही वायदी द्यायची नाही, भाडं द्यायचं कोणाला काही तो विषय येत नाही. त्याच्यामुळे घरचीच सगळी टीम हजर राहते किंवा मग आम्ही तीच गाडी पळवतो. घरचीच बैल, सगळी घरची टीम, घरचीच माणसं, घरचीच टीम, सुट्टी मेकर बी घरचीच, सगळे घरचीच. हां, आता तुम्ही काय म्हटला घरची गाडी भावाची, म्हणजे तुम्ही भाऊ मावस भाऊ आणि हे बैल सुद्धा संभा आणि पुष्पा हे दोघं भाऊ असल्यासारखे दिसतात. हा, ते वाटतात कोणी बी म्हणतील हे बी भाऊ भाऊच आहे काय. तो बैल आमच्या मावस भावांचा आहे, मोहचा. सिन्नर तालुक्यात मोह म्हणून गाव आहे, तिथला बैल आहे. त्याच्यामुळे मग ते तिकडनं येतात, आम्ही इकडनं जातो, मग आमची घरची गाडी पळते व्यवस्थित, काय अडचण येत नाही. बरं, आता मी सुरुवातीपासून बघतोय की तुमची मसुबा प्रसन्न, केदराई माता प्रसन्न आणि मोह ग्रुप अशी म्हणजे गाडी ह्या नावानेच पळते. ही किती वर्षापासून ह्या नावाने गाडी पळते? या नावानं गाडी मागचं महान भारत केसरीचं मैदान झालं त्या वर्षापासून ही गाडी पळते. साधारणतः हे दुसरं वर्ष चालू झालं. 2 वर्ष झालीच. 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून त्याच नावा गाडी त्याच नावानं आमची गाडी कंटिन्यू पळते आणि त्याच नावानं पळत राहील. भले बैल केदराई माता कडबजरवाले पाहुण्यांचा असो किंवा आमच्या मावस भावाचा असो किंवा आमचा असो, आमची गाडी ह्याच नावानं नाव तेच असते. ह्याच ग्रामदैवतांच्या नावानं गाडी पळते. बरोबर. आता आधी थोडंसं आपण अख्तरकडे जाऊया. मित्र हो, काल गाडीचा 3 फेऱ्याचा ड्रायव्हर आणि कायम स्वरूपात तोच ड्रायव्हर आहे आमचा. अख्तर, काय कशी काय काल गाडी चालवायला मजा आली ना? चांगली पळाली गाडी. गाडी चांगला, सेमी फायनल बी चांगली पळाली. होय, तुला सेमीला कॉन्फिडन्स आला ना? हो. सेमीला कशी पळाली गाडी? चांगली पळाली. फायनल बी चांगली पळाली. खाली जरा सुट्टी बी गोल झाला. फायनलला पाठीमाग गाडी दिसत होती. हो, ते खाली दोर होती पाय. बरं, परत काय झालं मग? परत चांगली पळायला लागली. परत स्पीड धरलं गाडी. स्पीड धरलं चांगलं. हां, आणि जसं जसं निकाल रेषाजवळ येईल तसं तुला कॉन्फिडन्स येत गेला ना? हो, चांगली पळाली. होय ना? पुष्पा चांगला पळाला, संभा चांगला पळाला. काल जाणून बुजून मी तुला सांगितलं, म्हणजे सांगितलं की तू आदत आणि खोंड ही आदत, म्हणजे तो आदत असल्यापासून आहे. तर आता तो 2 वर्ष झालं ही गाडी मारतोय, तर त्या 2 वर्षातला काय फरक जाणवला? नाही, बैल चांगले पळते दोन्ही बी. पुष्पा बी ह्या बैलामुळेच माझं नाव झालं संपूर्ण महाराष्ट्रात. ह्या बैलांच्यामुळे झालं. अजून आता काय सांगतील, म्हणजे जसं दिवसेंदिवस पुष्पा वयात यायला लागला तसा त्याचा पळ कसा वाटतोय तुला? पळ चांगला वाटतो. आदत असताना चांगला पळाला, 2 दात 4 दात बिन जोडला मैदानात. म्हणजे आदत दुसरा तसा तो नेहमीच आता वाढत चाललाय ना? हो. म्हणजे बरं, आपा बऱ्याच वेळा असं होतं की आदतमध्ये खोंड पळाला की पुढं स्टेप घेतो आणि मग पळतो. तर आता पुष्पाच्या बाबतीत काय झालं? पुष्पाच्या बाबतीत बी फार तसं घडलं नाही असं म्हणता यायचं नाही, तसं घडलं नाही असंही म्हणता यायचं नाही. त्याला एक 10-20% फरक जाणवला आम्हाला. तो दात करत होता त्यावेळेस. मग त्याच्यामुळे मग मध्यंतरी आम्ही थोडा गॅप घेतला. ते गॅप मध्ये असं वाटत होतं सगळ्यांना की आता काय बैल पळत नाही, काय नवं असं. त्याच्यामुळे ते दिसत नव्हतं मैदानात पुढं. मग सगळ्यांना वाटत होतं थांबलं का काय, थांबलं का. त्यांना दाखवून दिलं की तो थांबणाऱ्या मधला नाही, तो पळणाऱ्या मधला. आणि त्याच्यात आमची टोटल टीम ही थांबणाऱ्या मधली नाहीच. ही टोटल टीम त्या कामासाठी एकदम सज्ज आहे आणि पळणारी टीम आहे. आणि आमच्या प्रत्येकाकडे चांगले चांगले बैल आमच्याकडून बी घडून गेलेले. जरी तुमचा समजा गॅप नाही घेतला तरी पुष्पा किती दिवसातून तुम्ही मैदानात बाहेर काढता? साधारणतः जर समजा इथं 50 किलोमीटरच्या आत जर असेल तर आम्ही 2-3 दिवस मिळून बी पळतो. जर समजा 100 किलोमीटरवर गेलं तर मग आम्ही परत त्याला 5 दिवसाचा गॅप न काढतो. आणि समजा
खटाव सातारा त्या तालुक्यात तिकडं जर आलो तुमच्या तिकडे त्या भागात आल्यानंतर मग आम्हाला कमीत कमी 10 ते 15 दिवस गॅपच घ्यावा. 10 दिवसात आता मिनिमम गॅप ठेवता तुम्ही. कारण काय होतं बैल 8-8 घंटे बैल गाडीत उभा राहतो जाताना बी. तिथे गेलो 3 फेरी पळायचे परत तिकडनं आम्ही संध्याकाळी निघतो. कारण काय होतं आमच्या सगळ्यांची शेतीचे काम आहे. आम्ही काही नोकरदार माणसं आमच्यात कोण नाही, सगळे शेतकरी आणि आम्हाला आमच्या जाऊन आम्ही स्वतःच खायला प्यायला घालणार बुवा असं बुवा. माणसं लावून ते काय करतो. मग शेती दूध काय काय शेतीला जोडधंदा काय काय तुमचा? शेतीला जोडधंदा गाय आहेत, दूध जाते आमचं. मग त्याच्यामुळे मग यावंच लागतं, थांबता येत नाही. असं आमची गंज इच्छा होती 3-4 मैदान करून यावा, पण मग इकडं सगळं नियोजन कोलॅप्स होतं म्हणून मग आम्ही थांबत नाही. हा, आता तुम्ही इकडच्या नियोजनाचं बोलला. मग ज्या वेळेस तुम्ही मैदानात जाता मग त्यावेळेस घरची जबाबदारी? घरची जबाबदारी आमची मिसेस बघते. होय, म्हणजे सगळं हँडल त्याच करतात? हो, ते सगळं मग मोटर चालू करणं असं किंवा मग एखादा माणूस त्या दिवसापुरतो गडी जरी लावला तर त्याला सांगायचं बाबा ही मोटर चालू करते. फक्त गडी काय करतात 9 ते 5 ड्युटी बजून निघून जातात. आणि ॲक्च्युली आमच्या दुधाचं काम चालू होतं 5 ते 8 मध्ये. त्यावेळेस पण मिसेस आणि एक कामगार आहे तो त्याच्याकडून ती करून घेते. म्हणजे खरी जबाबदारी हे घरचे मालकीन सांभाळतात? हो हो. बरं, आता तुम्ही त्यांचा विषय बोलला तर आता आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्ते वहिनी. नमस्ते. आता कुठल्याही कामात स्त्रीचा बरोबरीनं वाटा असतो आणि तो असेल तरच कुठलेही काम यशस्वी होतं. हो तर तुम्ही ते पार पाडताय. हो. पण ते पार पाडत असताना ज्यावेळेस बैल चर्चेत येतोय, गोलालात येतोय, मग ते त्याविषयी काय वाटतंय? म्हणजे ते कामाचा काय जाणवत नाही ना? म्हणजे काय काम केलंय हे सुद्धा मला थकवा वाटत नाही, काही नाही. आता कालचीच बातमी सांगते. काल गट पास झाला, सेमी फायनल झालं, क्वार्टर फायनल झालं, तरी मी बघितलं नाही मोबाईल. बर. आता पोरांना विचारायचे, पोरांनी ते बघत असतात ना, मग त्यांनी मला सांगितलं सेमी फायनल झालं, गट पास झाला, क्वार्टर फायनल झालं. सगळं आवरून झाल्यानंतर म्हणजे दिवसभराचा जो उत्साह होता तो मला अजून दुप्पट झाला. तो कामावर तर म्हणजे थकवा नाही, काही नाही, काही नाही असं वाटलं नाही. मी काम फायनलला द्वितीय क्रमांक केला हे तुम्हाला कधी कळलं? हे मला 5-5:30 ला. म्हणजे फायनल झाला की एक अर्ध्या तासात कळलं? तोपर्यंत माहित नव्हतं तुम्हाला? मग मुलगा येऊन सांगतो फायनल झाली, सेमी फायनल झालं. आणि जेव्हा माझं काम आवडतं तेव्हा मग निवांत बघते रात्रीचं. असं काम सोडून मग बघायचं ते नाही. बर. आता पुष्पाला तुम्ही एकटे सोडता बांधता? हो. अजिबात काय करत नाही? नाही, काही नाही, कोणालाच नाही? काहीच नाही. बर. आता पण बघा शांत उभा. शांत म्हणजे असा शांत आहे, पण तसं म्हणजे मैदानात हे कायम शांत आहे, फक्त ते झोपल्यानंतरच ॲग्रेसिव्ह. मैदानात त्याला चॅलेंज असतं ना, हां, म्हणून त्याला पळावंच लागतं. इथं त्याचे माणसं आहे, त्याला माहिती आहे काही शांत उभं राहिलं तरी अडचण नाही. हां. आता चॅलेंज म्हणजे आता म्हणजे मला कालचं सुद्धा पुढे जातो जायचं काय एकदा? बरं आहे, माग आता आणखी पुढं नाही घ्यायचं मला. यात नेऊ ना पुढं आपण. कधी? यात नाही. आताच घेऊ होती. आता समोर येताना ऊन आहे, येताना मागे नाही, आता पुढं चल. काल माझ्या ना आप्पांची चर्चा झाली तिथं. त्यावेळेस आप्पा काय म्हटले, घरून निघताना सकाळी असा विषय झालाय की मी अगोदर जसं चॅलेंज दिलं होतं चाकणच्या मैदानात तुम्ही, तसं कालही तुम्ही म्हटला की पुन्हा एकदा तुम्हाला चॅलेंज आहे की आज तुमचा पुष्पान तुम्ही काय गुलाल घेऊन येत आहे का नाही? काय विषय तो? मला असं म्हटलं म्हणजे मग ते चॅलेंज पूर्ण होतं असं मला वाटतं, म्हणून मी म्हणत असते. आणि ते माझ्या मते तेवढेच आप्पा बी जिद्द आहेत ना? हो, हं? त्यांचा पुष्पा जिद्दी आणि ते त्याच्यावर जिद्दी. हा, महत्वाचा आधी पुष्पा जिद्दी आहे. हो. मध्ये मध्ये गट पास करून यायचं ना, तर मी म्हणायचे काय सारखं गट पास पुढं जातच नाही पहिलं, असं मी बोलायचे. हां, मला पण असं वाटायचं याच्या पुढं काय बैल जाऊ शकत नाही गट पासच्या पुढं.
बरोबर. त्यांनी पण मनावर घेतला असं पुष्पानी त्यांच्या मालकानी ते अजून जिद्दीने पुढं त्याचा व्यायाम म्हणा पळणं म्हणा चालूच असतं. सकाळी उठल्यावर लवकर त्याला खाणं पिणं सगळं व्यवस्थितच राहतं. स्वतःला नाही खाणार पण त्याला खाऊ घालणार. बर सगळं वेळेवर असतं त्याचं खाणं पिणं. त्याला पण जाणीव आहे ना त्याच्या मालकाची. हम्म. त्याच्या मालकाचं पण नाव निघालं पाहिजे एवढं ते करता येतं दिसलं पाहिजे लोकांना पण. मग त्याच्या मालकाचं म्हणजे तुमचं सगळ्याच निघतंय ना. हो आमचं निघतंय पण सगळ्यात मोठा वाटा त्यांचाच आहे ना. पण तुमची खंबीर साथ आहे म्हणून तो पुढे चाल करतात ना. असं काम जर तिनं नाही काहीच केलं गाया पेळाच्या तशाच राहिल्या सगळ्या गोष्टी आल्या तर मग मी बी म्हणाला नाही गेलं पाहिजे आपण हे केलं पाहिजे. गाया काय मुख्य जनावर ते आरडतात हं, आणि याच्याचं कसं आहे वेळेवर जर पिळणी नाही झालं दूध काढणं नाही झालं हं. तर त्यांना मस्टर्डाईज होण्याचे प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं मग आता ते मागचं काम ते हँडल करते मग पुढलं काम आपण बी हँडल केलंच पाहिजे. मग त्या पद्धतीत सक्सेस झाला. मला ओझर तर सांगा आता एचएफ गाया किती आहेत? याच्या गाया 12 आहेत. बर आणि घोडी? माद्या आपल्याकडे 4 आहेत. होय. आणि नर? नर 1 आहे. नर एक आहे. मग ते बी सगळं बघताय? हो मग ते गोटा बघूच आपण. मग आता हे पाठीमागची जबाबदारी सांभाळतात म्हणून तुम्ही पुढे जाताय बरोबर. बरोबर. जसं आता प्रत्येक गोष्टीला घरच्यांची साथ पाहिजे, मित्रांची साथ पाहिजे, नातेवाईकांची साथ पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मैदानात तिथं सर्वांची म्हणजे कामाचे वाटप करून ते सगळ्यांची साथ पाहिजे तर ते काम तडीच जातं. बरोबर. हे सगळं काम तडीच नेण्यासाठी आमचे मित्रपरिवार आहे समजा लोणीतले बाहेरगावचे पाहुणे आमची व्याई आमचे मावस भाऊ हे सगळ्यांचं सहकार्य मिळवून त्यात आमचा मित्र पंकज कडलक म्हणून आमचे मेवणे बाळू विखे दत्तू विखे आणि त्यात आमची आत्या आहे. म्हणजे कालच्या महिन्याचा विषय असा होता का आम्हाला ॲक्च्युली 23 तारखेला 5 तारखेचं मैदान होतं. त्या मैदानाला जायचा विचार होता. आमची नाशिकची आत्या म्हटली की आमच्या आंबेगावला मैदान आहे. मग मी म्हटलं तर काही आपण आत्याला सरप्राईज देऊ. त्यांच्या गावात जाऊन तिथं मैदान खेळू मग आत्याला फोन करू बा मी मैदानाला आलो इतका नंबर केला काय केलं म्हणून त्या मैदानाला गेलो आम्ही. आणि ते मैदानाचा फायनल झाला मी पाहिला फोन आमच्या आत्याला केला नाशिकच्या आत्या. बर. म्हणजे आता सध्या नाशिकला राहतात त्यांचं मूळ गाव येवला आहे आणि ते त्यांच्या तालुक्यातलं म्हणजे येवला आणि आंबेगाव साधारणतः 10 किलोमीटरचं अंतर आहे. कालचं मैदान ते येवल्यामध्ये होतं. म्हणजे येवल्याजवळच होतं 10 किलोमीटर येवल्यापासून साधारणतः आणि येवला हे आमच्या आत्याचं गाव आहे. मग मी म्हटलं आपण आत्याला आमच्या सरप्राईज देऊ. तिला आमच्या आत्याला बी खूप आवड आहे. मग संध्याकाळी त्यांना फोन केला का? हो संध्याकाळी आत्याला फोन केला. आत्या तुम्हाला एकदम गोड बातमी दिली मी तुझ्या पुष्पाला 100% भेटायला येईल. जेव्हा केव्हा बी आमच्या आत्या येते त्यावेळेस ते आमच्या पुष्पासाठी काही ना काही घेऊन येत असते. खायला काहीतरी आणून खायला आणणार त्याला. होय ना. हो नाही ते त्यांचं माझ्या सगळ्यात मोठं प्रोत्साहन त्यांचंच आहे ना. आणि पहिल्या सुरुवातीला हे 3 फेऱ्याचं मैदान होतं त्यावेळेस घोडागाडीचं मैदान होतं. त्या मैदानाला घरच्यांचा सगळ्यांचा विरोध राहायचा. त्यावेळेस आमच्या आत्या म्हणायची आमच्या वडिलांना बघ करू दे त्याचं काहीतरी जातोय जत्राला येतोय त्याला काही व्यसन नाही. म्हणजे एक हिशोबाने आमच्या आत्याच आमच्या पाठीशी होती माझ्याशी आणि त्यामुळे मग मी बी चला हाय आपल्या मागं कोणतरी म्हणून आपण याच्यात करत करत मग नंतर 3 फेऱ्याच्या मैदानात उतरली गाडी. मग तिथून पुढं ते कळायला लागले म्हणून मग काल त्यांचं गावाकडचं मैदान होतं म्हणून आम्ही त्या मैदानाला काल गेलो. मग मी पाहुण्यांनाही म्हटलो मित्रांना लावलं आपण या मैदानाला होते ठीक आहे तुम्ही म्हणते तर जाऊ. आता आत्या बरोबर आता तुमचे खडक ऊर्जेची टीम मोहची टीम आता आमचे व्याई खडक ओझरला आहे म्हणजे साधारणतः त्या मैदानापासून ते 30-50 किलोमीटर अंतरावर. नंतर आमचे मावस भाऊ किंवा आमचे इकडले 12 गाव नांदूरचे मेवणे पाहुणे मित्र गावातले ते सगळ्यांची आतुरता राहते. ते ग्रुपच बनवलेला आहे. ते ग्रुपवर ते मेसेज टाकतात आता पुढलं मैदान किती तारखेला ते ग्रुपवर चर्चा करतात. हां आता चर्चा करतात. आता पाय का मी तुमचा एक टीमचा भाग आहे तर तुम्ही चर्चा करत असताना मला माहिती आहे आपण चर्चा करतो तर तुमच्या ॲपल फोनवरून आपण सगळ्याला कॉन्टॅक्ट करतो. तुमचा ॲपल फोन मला दाखवा. आता माझ्यासाठी ॲपलच म्हणा तुम्ही पण हा फोन आहे माझ्याकडे. हां ह्या ॲपलवरून तुम्ही कॉन्फरन्सला किती लोक एका वेळेस घेता? साधारणतः आतापर्यंत जास्तीत जास्त 5 ते 7 घेतले. म्हणजे ज्याच्या जसं कोणाचा बी फोन येईल वाटलं बरं याला ह्या आपल्याला या चर्चेत सहभागी करायचे शर्यतीची चर्चेत तर त्याचा फोन आला योगायोगाने त्या टायमिंगला ते जेवढे बी क्वालिटी तेवढे 5-7 पर्यंत मी कॉन्फरन्सला एका वेळेस घेता या फोन. हां आणि कारण आता मला माहिती आहे तुम्हाला एक कॉल चालला गेलं की तुम्ही आता थांबा 2 मिनिट त्यांना लगेच लाईनवर घेतो त्यांना लगेच लाईनवर घेतो आणि हे कॉन्फरन्सवरतीच सगळं नियोजन ठरतं आपलं. हो येस. आता काय होतंय आता समजा आमचे मावस भाऊ मोहचे ते माझ्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. आमचे खडकोदरचे पाहुणे
ते साधारणतः 105 किलोमीटरवर आहे. नंतर इकडं राऊरीचे आमचे जे पाहुणे आहेत ते माझ्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पंकज आहे तो माझ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि घोलप तात्या आहेत आमचे ते बारामती. म्हणजे मी हो, तुम्हाला बी मग ऍड करायचंय मग तर तुम्ही आमच्यापासून 175 ते साधारणतः 80च्या काहीतरी आहे किलोमीटर पडतंय. मग एवढ्या माणसांकडे जाऊन चर्चा करून तर नाही घेऊ शकत. त्याच्यात मग आपलं Conference. घेऊन मग ठरतं आमचं हा आपण हे मैदानाला जायचं चूज करायचं मग ठरतं. मग त्या दिवशी आपलं ह्या मैदानाला ठरलं तर तात्या तुम्ही या बुवा. ह्या सोशल मीडियाने माझ्या कॉन्फरन्समध्ये घेतलेलं एका वेळेस काम होतंय. हो, एका बरोबर वेळेस आहे. काम आता होतंय. थोडक्यात सोशल मीडिया, तर सोशल मीडिया सांभाळणारी बी तुमची काही टीम असेल ना? नाही मग आमची ते एक टीम खूप काम करते. ती टीम हा, आता मला काय सांगा, मैदानात बऱ्याच वेळा आपण खाली येतो तोपर्यंत वरती यायच्या अगोदर आपल्याला निकाल किंवा सगळं समजलेलं असतं, त्याचं गुपित काय? हा त्याचं गुपित असं आहे. आम्ही साधारणतः समजा मैदान जर 1000 फूट असेल असं पकडा तर साधारणतः 600-700 फूट यायपर्यंतच आम्हाला निकाल कळतो का आपली गाडी बसली किंवा आपली गाडी फॉल आहे का काय. सगळा निकाल आमची टेक्निकल टीम बघते. मग त्याच्यामध्ये आमचं आणि त्या तुमच्या ह्या ॲपल फोनवरती फोन येतो? हो, याच्यावर मला फोन येतो त्यांचा का आपा काळजी करू नका आपली गाडी लागली किंवा 2 नंबर उतरली किंवा काय झाले ते सगळं कम्प्लीट सांगा किंवा आपली फॉल आहे का. तर ते कोण बघतं? उदाहरणार्थ नाव सांगा, नातेसंबंध सांगा. ते बघताना आमची कन्या बर. ती बघते. आमचे जावई आहेत याचे खडक वजरची व्यायांचा मुलगा, परत आमच्या 2-3 व्यानी आहेत त्या बी बघतात. मग ते सगळे त्यांच्या चर्चा करून एकमेकाला सांगतात. मग कोणतरी एक जण फोन करतो किंवा मग आमचा जावयांचे बंधू जावईच म्हणा बाकीचे 5-7 जावयातून एक जणाचा फोन येतो आपा असं झालं असं आहे आणि आपली गाडी बसलेली टेन्शन घेऊन. चिरंजीव मुलगा बी फोन करतो. आता बाकीचे लोक काय करतात गाडी उडाली का पाठीमागे मोबाईलवर बघतात. काही काय होतं मैदानात स्क्रीनवर समोर असतात. स्क्रीनवर बी बघतात आमचे मित्र कुणी नातेवाईक आलेलं पण काय होतं त्या मैदानात फोन लागत नाही घाई म्हणजे दिसत नाही किंवा मैदानात लाईव्ह बघायला गेलं तर ते बी थोडं अटकत चालतं. पण तिकडून फोन आल्यानंतर मग समजून जायचं का आपली गाडी बसली काय टेन्शनचं काम नाही. असं एकंदरीत आहे आमचं. म्हणजे हे कसं असतंय की प्रत्येक जण कोणी नाही कोणी आपापला वाटा प्रत्येकाचा थोडा खारीचा वाटा आहे आणि खारीचा वाटा सगळेजण उचलत असताना त्यामुळे आम्ही यशाकडे वाटचाल लवकर सोप्या पद्धतीत होऊन जाते आमची. आता इथं अक्षय बसला हा सुद्धा असतो सारखा मैदानात आहे का नाही? ते बोलत नाही त्याचा बी खारीचा वाटा सारखा असतोय. त्याचा बी खारीचा वाटा आहे. तुम्ही जरी नसलो इथं तुम्ही म्हणणार अक्षय मी आज नाही घरी खेळायला आलोय जरा जावं लागतंय घरी मदत करायला तर तो जातो लगेच. आता कालच्याच महिन्याचा विषय एक गोष्ट सांगायची राहिली. काल सेमीला ज्यावेळेस गाडी पळाली आमची गाडी सेमी पास बी झाला. स्वपनरावांचे बंधू म्हणजे आमचे मावस भाऊ ते बी त्यांचा फोन आला तर ते म्हणे का आपा समोरची जी पब्लिक दिसते त्या पब्लिक कडे पुष्पाचे कांदा तर ती पब्लिक एकदम निकाल रेषेजवळ ती थोडी जर मागे सरकली तर आपली गाडी सुट्टा निकाल घेत राहील प्रत्येक. तेवढे एक गावकऱ्यांना सांगून सहकार्याची भूमिका बघा मागे सरलं तर भारी होईल. मग आम्ही ते म्हणजे घरून निरीक्षण. हो, घरून निरीक्षण म्हणजे टेक्निकल टीमचं निरीक्षण आहे. मग त्यांनी ते सांगितल्यामुळं मग आम्ही आयोजकांना सांगितलं. मग आयोजकांनी त्या पद्धतीने थोडे लोक मागे घेतले. त्याचा रिझल्ट आम्हाला 100% लगेच तिथंच दिसला त्याच मैदानात. टेक्निकल टीमचा खारीचा वाटा आहे असं. आता परत एकदा गृहलक्ष्मीकडे येऊ. वहिनी, काल तुम्ही सकाळी त्यांना सांगितलं म्हणजे आधी 2 दिवस बोलत होता की आता ह्याचा रिझल्ट पाहिजे, तुम्ही गॅप घेतलाय, गुलाल पाहिजे. आता गुलाल होऊन गाडी काल घरी आली. आधी फोन आल्यानंतर रिॲक्शन वेगळीच असेल. ज्यावेळेस गाडी घरी पोचली त्यावेळेसची तुमची मानसिक स्थिती काय होती? आता मनस्थिती चांगलीच होती माझी. समाधान होतं. तर आपण बोलल्यानंतर काहीतरी होतंय आपण असंच कायम चॅलेंज करीत राहायचे म्हणजे त्याच्या पुढं काहीतरी किती वाटचाल असं. आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे आज वर्षालाच पुष्पाने कर्जत केसरी जिंकली आणि मागच्या कर्जत केसरी झालं तेव्हा यांचा वाढदिवसच होता. आणि आता पण 20 फेब्रुवारीला त्यांनी म्हणजे दोन्ही वाढदिवसाचं गिफ्ट दिलं म्हणायचं. हो, पुष्पाने त्यांच्या दिलं. आणि त्याच्यात अजून आनंद वाटतो. म्हणजे योगायोग म्हणा नाही तर काही असेल त्याच्या पुष्पाच्या डोक्यात बाबा मालकाला काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून ते झालं असेल असं. पण तरी बी असं बोलताना आता लक्षात आलं माझ्या, मी नेहमी बोलतोय की आपणना चावी द्यायचं काम तुम्ही करताय. हो.
म्हणजे आपांची एनर्जी कमी झाली किंवा काय डायव्हर्ट होत असेल तर तुम्ही चावी देताय, बरोबर ना? हो. आणि त्या आपा म्हणजे घरच्यांनी चॅलेंजिंग देऊन म्हणजे ते चावी देतात ना, तुम्ही हे करू शकत नाही, तर त्यावेळी काय? माझा स्वभाव पहिल्यापासून असा आहे की एखादा जर म्हणलं बा हे काम होत नाही किंवा हे होऊ शकत तर तुम्ही ते हे काम करू शकत नाही तर ते करतातच. ते मग काम आपण पण असंच म्हणायचं ते काम करून नेण्यासाठी वर्ष 2 महिने 3 महिने त्यासाठी म्हणजे कुठलंही काम असू द्या, शर्यत क्षेत्रातलं असू द्या, शेतीतलं असू द्या, कोणतंही बी काम असलं एखाद्याने चॅलेंज केलं हे होत नाही तर ते काम करून दाखवायची ख्याती आपल्याकडे पहिल्यापासून म्हणजे मी ती ठेवलेली आहे माझी. ते करायचं हे आपण जसं म्हणतो ना, प्रयत्न केले तर यश हे निश्चित भेटतं, हे 100% त्याच्यात काही चूक नाही. आणि जे चॅलेंज दिले ते पहिले स्वीकारायचं. ते चॅलेंज कुणी दिलं म्हणजे तो लहान मुलगा असू, 10वी 11वीचा असू, 8वीचा असू किंवा मोठा असू, ते चॅलेंज दिलं ते स्वीकारायचं. एखादं म्हटलं ना काही हे काम मला येत नाही, होत नाही, किंवा कोणतं ट्रॅक्टरचं असू, गाडीचं असू, कोणतं, ते पहिले मुळा प्रवृत्त होते तिथं लाईटचं काम होतं, ते लोक म्हणायचे आम्हाला जमत नाही. मग जिथं हे कोणाचं काम होत नव्हतं तिथं हे स्वतः करायचं. आपांचं स्वभाव आहे ते करून घ्यायचं, करूनच दाखवायचं. आप्पा तुम्ही ह्याच्याबरोबर माझा थोडंसं तुमचं इतर व्यवसाय थोडंसं सांगा आणि मला जे गोठा वगैरे काय दाखवा आता. तर इतर व्यवसाय तर दूधधंदा आहे, नंतर माझ्याकडे माद्या आहेत, ब्रिडिंगचं काम करून घेतोय, करतोय. आणि आमचे एक मित्र आहे किंवा मित्र म्हणा किंवा आमची मानलेली बहिणी माथेरानमध्ये, त्यांच्यामुळे माझं आहे घोड्यांचं काम चालू आहे. घोड्यांचं त्यांनी घोडा घ्यायचा किंवा बच्चा झाला तर त्यांच्याकडे पाठवतो माथेरानला, पर्यटन स्थळ आहे, तर ते घोडा विकला जातो. त्याचबरोबर अजून हे ट्रॅक्टरचं मक्काचं काय? हा, त्याचबरोबर आपल्या ट्रॅक्टर आहे, मूर घासाचं मशीन आहे, मोठं कुटी मशीन, 20 लेबर कंटिन्यू कामाला असतं सीझनला. आणि हाफ सीझनला आपलं गव्हाचा भुसा बिसा किंवा खत वाहण्याचं काम चालू राहतं. हे बी एक युनिट वेगळं चालतं आपलं. मळणी मशीन आहे, थ्रेशर आहे आपल्याकडे, त्याचं बी काम करतो आपण. म्हणजे शेतीच्या निगडीत जे कामं असेल ते सगळं आपल्याकडे, अवजारं म्हणा किंवा काही बी असू दे शेतीच्या निगडीत, ते सगळं काम आपण करतो. आणि याच्यासाठी काय होतं, घरच्यांची साथ आहे आणि माझ्याकडे 20-25 वर्ष माणसं काम करतात, ते अजून मला सोडून बी जातील. ते तुमच्या स्वभावामुळं? हा, स्वभावामुळं म्हणा. आणि जे आपल्याकडे समजा 4-5 जण जे गेलेत त्यांनी त्यांचे स्वतः ट्रॅक्टर घेतले, कोणी काही दुसरा व्यवसाय गाड्या घेतल्या, ते काम करतात. तर त्यांना आपण कधी बी फोन केला तर घरातल्या सारखे फोन केला का आपण काय एक मिनिट जरा पॉज घ्या, ही गाडी आहे. जे माणसं कामावर आहेत, बरोबर आहेत, किंवा असं नाही म्हणणार बुवा आता आम्ही मालक झालो, मग आपण काम सांगितलं कसं जाऊन करायचं, तर ते फोन केला तर ते म्हणणार ठीक आहे लगेच जातो. ते साधारणतः तासभरात, अर्ध्या तासात, 1 तासात येऊन जे मी काय सांगितलं असेल ते काम तडीच नाही येतात. आता तुम्ही फोनचं म्हटला, आता हे सगळं कसं कामं सांगितले आता मी कंटिन्युअस म्हणजे ज्यावेळेस मैदान असतंय बरोबर असतोय आणि कधी इतर वेळेस बोलत असतोय, तुमचा ते ॲपल काय बंदच नसतोय, सारखंच कॉल चालू असते. तर मग आता ते लेबर गेलं का नाही, ज्या शेतकऱ्याकडे कुठीला गेले त्याची काही अडचण आहे काय, ड्रायव्हरची काही अडचण आहे काय, घरच्यांची काही कामाची अडचण आहे काय, मग ते सगळं फोनवरच सॉल्व्ह करायचं. त्याच्यामुळे मग तो फोन चालतो. आणि त्यात मित्र बी विचारतात ना फोन करून किती वेळा गटात आहे, किती वेळा नाही. तरी आता या सोशल मीडियामुळं, ग्रुपमुळं आम्ही त्याच्यामुळे काय केलं, आता ग्रुप बनवला, त्या ग्रुपवर मेसेज टाकतात इतक्या गटात ही चिठ्ठी. पण आमच्या काय होतं 2-3 गाड्या असल्यामुळं मग त्यांचं विचार पुष्पा कोणत्या गटात पाळणार आहे, गुरु कोणत्या गटात पाळणार आहे, सैतान कोणत्या गटात पाळणार आहे, त्यासाठी ते परत फोन करून विचारतात. काय करतात, मेसेज नाही बघते पण समक्ष बोलायला आवडतं, मग ते फोन करून बोलतात डायरेक्ट. बरं. आता त्याच्याबरोबर आता ही विजयाची मुलाखत झाली, पण जराशी मला फक्त आता गोटा फिरवून दाखवा. हिचं नाव लारा आहे. लय उंच आहे बाबा, मला मागवा. हा, ही 63+ आहे. 63+. हो. म्हणजे ही जात कुठली आली? ही मारवाडीमध्ये. बर. हा काय नर आहे का मादे? ही मादी. ही मादे. हो. आता काय पोटूश आहे का? हो, प्रेग्नन्सी मध्ये आता ती साधारणतः 4 महिन्याची आहे. बरं. आणि मग ह्याचं वेन झाली, बाळ झाली की मग परत ते द्यायचं पुढं? हो, बाळ झालं का 2-4 वर्ष ठेवून चांगलं खायला लागलं देऊन टाकायचं. बरं. म्हणजे हा एक व्यवसाय आहे तुमचा? हो, हा व्यवसाय. ह्यासाठी कोणाची साथ आहे तुम्हाला ते सांगा, गायडन्स? आमची एक मानलेली बहीण माथेरानची, बाळासाहेब शिंदे म्हणून, ते मेवणीत म्हणायचे माझे, ते मी आणि एक हितेश शाह म्हणून याचे अलिबागची, त्यांची हे तिघं मिळून त्यांची मला सगळ्यात जास्त याच्यात मदत होती. किंवा एखादं घोडा आजारी पडला किंवा काय झालं त्यांना विचार, कारण आमच्याकडे जनरली आमच्या एरियात घोड्याचा डॉक्टर मिळत नाही.
ते फोनवर सांगतात बघ ट्रीटमेंट केली पाहिजे, ती ट्रीटमेंट केली पाहिजे. मग आमचे डॉक्टर येऊन ती ट्रीटमेंट करून देतात. ते कानोडे डॉक्टर म्हणून आहे आयांचे, हां आपले ते आयांच्या गोट्याकडे राहतात, मग तेच येऊन ती ट्रीटमेंट करून. बरं बरं चला आधी मला बाकीच्या मध्ये दाखवा आणि मग गायांचा कोटा दाखवा. आता त्याचं काय नाव आहे? हा, तिचं नाव रुक्मिणी. रुक्मिणी. हो, आमच्याकडे दिंडी येत असते निधनेश्वरची, त्याच दिवशी तिचा जन्म झाला. आता ही किती वर्षाची आहे? ही साधारण 5 वर्षाची. आता आता ते भरण्याला एक झाली का नाही अजून? नाही, हिचं एक बच्चे झालेले आपल्याकडे आहे, ते बच्चे बी दाखवत बर. होते. प्रेग्नंट. आता प्रेग्नेंट आहे नुकतीच दिसती. ते आईपासून म्हणजे हिच्यापासून बच्चे थोडं दूध केलं, हां बच्चे दूध पित होतं त्याच्यामुळे अंगावर कमी होईल हळूहळू. बरं बरं आता तो लय हे करतो ते त्याच्यापेक्षा जाऊ शकता का लांबून सांगता? नाही जातो त्याच्यापाशी, काय नाही करत तो. बरं जावा. हा आपा सांगा ह्याचं काय सांगा माहिती. हा आमचा ब्रावो आहे. हां हा त्याच्या आपल्या पुष्पा बरोबर बी चालतो हां आणि हा मीटिंगचं बी काम करतो. होय का? हो, आणि रायडिंगचं बी काम करतो. एक मिनिट हं. ते मीटिंगसाठी हाच वापरताय तुम्ही नाही का? मीटिंगसाठी हाच वापरतो. बरं बरं. आणि म्हणजे घोडा बैलगाडी ह्याच्यामध्ये बी तुम्ही शर्यत खेळता ना ह्याच्याबरोबर? हो, हाच जातो शर्यतीला. ज्यावेळेस जायचं इथं तिकडं 3 फेऱ्याच्या मैदानाला जायचं, पुष्पाला फेरा काढायचा, तर याला घेतलं गाडी टाकलं का चाललं. त्याचं काही तकलीफ नाही. जनरली काही घोडे मीटिंगचं काम करतात, ते फक्त मीटिंगचंच करतात. म्हणजे तुम्ही ह्याच्याकडून दोन्ही काम काय करता, शर्यतीचं बी मीटिंगचं बी? हा मीटिंगचं काम करतो, शर्यतीचं करतो, रायडिंगचं बी करतो. हा ऑलराऊंडर म्हणलं तरी काही हरकत नाही. बरं. आणि मग आता मला सांगा ह्याची पुष्पाची जर गाडी इथं असेल तर तो कायम गुलाला आहे तुमचा का कसं आहे? मुलाला तसं होय. मग त्यासाठी जोड नाही तुम्हाला? नाही नाही, काहीच नाही, जोड्याचा विषयच नाही. म्हणजे होती 19-20 गाडी होते का, असं नाही का दरवेळेस आम्ही जिंकतो, आम्ही जिंकतो, मग 8-15 वर्षाचा गॅप देऊन आम्ही परत त्याच्याशी गाडी खेळून त्याची गाडी. आप्पा आता जसं जसं मी आता पुढे जाईल किंवा मला कधी गेलं असं मला लागतं तुम्ही म्हणजे ऑलराऊंडर. म्हणजे मला काय कळणार तुम्ही नक्की तुमची कुठली बाजू आहे. तुम्ही एकदा बैलगाडा मालक आहे, हे घोडे सांभाळताय, गाया सांभाळताय, शेती ते उद्योग, म्हणजे नक्की काय म्हणा? शेतीच्या निगडीत तुम्हाला म्हटलं ना, जे आहे ते सगळं शेतीच्या निगडीत. हा, जे आहे ते सगळं आपल्याकडे मग आहे, ते पाहिजे आपल्याकडे असं. बरं आता थोडक्यात आपण किंवा इकडे या बाजूला ह्याची काय ओळख? हा नवीन आहे, आमच्याकडे आलाय. किती दिवस झाले याला येऊन एक 15 दिवस झाले. बर. याचं नाव रुस्तम ठेवलेलं आहे. रुस्तम. हा, हम्म. ही आमची मॅडमची खरेदी आहे. बर. हा, मॅडमची खरेदी आहे. हो, ही मॅडमची खरेदी ती आहे. पुढे जाऊन नक्कीच आताचा त्याच्या कलरवरून वाटतंय की परत डुप्लिकेट पुष्पाच व्हायच्या रंगात दिसतोय. नाही, आता ते शेवटी येतं प्रयत्न आणि आपल्या नशिबाने काय साथ देईल तेव्हाच कळलं. बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात ज्यादा महत्व राहील. म्हणजे अजून आता ह्याचं तुम्ही अजून ट्रेनिंग आता चालू करायचं. याचं ट्रेनिंग चालू करायचंय. बर 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 ठीक आहे. ह्यासाठी शुभेच्छा असतील. आता हे खिल्लार गाय दिसते तुमच्याकडे? किलर गाय तो ब्रीडिंग फक्त गोड्यातच नाही पाहिजे, तर गायांमध्ये बी पाहिजे. होय. घरचा तयार करायचा आपल्या पद्धतीनं चांगला वळू, म्हणून त्या हिशोबाने घेतली. बर. मग आता झालाय का तयार म्हणजे वळू अजून नाही? हिच्या एक पहिला बैल होता आमच्याकडे, ते आमच्या मावस भावाला दिलता सोपानला मोहला. हां. तो बी खूप पळाल्यानंतर ते वासरू आम्ही एमपीत विकलो. बर बर. आता परत तिचा 1.5 महिना झाला खाली होऊन, त्याच्या पोटी परत एक वासरू तयार झालंय. हे हो, हे वेलकम नावाच्या ओळखून कव्हर केले होते. वेलकम. हो, सिमेंट्स आपलं बायोपचं आहे, हां. तेच सिमेंट्स घेत असतो. आणि त्या बारक्याचं नाव काय ठेवलंय मग? त्याचं नाव हरी ठेवलं. हरी. हो, आता ते माझ्याकडे एकच आहे. मॅडमचे आमचे 2 आहे, हरी आणि हा रुस्तम. हरी आणि रुस्तम. हो. ही मॅडम कडे आता हा, हे म्हणजे दोन त्यांची देखरेख माझा आहे म्हणून सांगितलं हा, त्यांनी. त्यांनी सांगितलं हे माझे, याचं मी बघणार काय असं. हा म्हणजे पुष्पा, हरी, रुस्तम आता ही घरची साज आहेत. हो. बर बर. चला आता इतर गोठा दाखवा. ही काय? ही बी माझी आहे, माझी थोरोब्रीडची आहे. बरोबर. मला हा बोलत राहा तुम्ही काय होता नंबर? हा, कोर्स मध्ये पळाली होती 5 वर्ष. रेस कोर्स मध्ये पळाल्या त्यामुळे नंबर आहे तो. हा, त्याच्यामध्ये तो नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, जसं आपला आधार कार्ड तसं तिचं ते आधार कार्ड आहे. बर. तर त्यांच्या ऍपमध्ये गेलं तर तिचा जन्म कधी झाला, तिचे वडील कोण आहे कोण, ते सगळं त्यांना दिसतं. मग आता रेस कोर्स मधले आहे तर तुम्ही आता परत आता ब्रीड ह्यासाठीच आणली का? हा, ती रेस कोर्स मध्ये 5 वर्ष पळली. त्यानंतर ते एका सैनिक आपल्या शाळेमध्ये होती रायडिंग साठी. तिच्या पायाला थोडा झाल्यामुळे ते म्हणे आता ही काहीतरी करून तिला द्यायचंय. हा 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 हा. ते आमचे जे तुम्हाला म्हटलं बाळासाहेब शिंदे आणि हितेश शाह, ते विजू शेट आपल्याला ब्रिडिंगला मग ह्याच्या आल्यानंतर मग आता ही जे काय विक्री, बाळाची विक्री वगैरे काय झालं काय? तिचं जर बच्चा आता अजून भेटला नाही आम्हाला, येऊन आपल्याकडे वर्ष होत आले, तिला आपल्याकडे याला
मॅच्युअर व्हायला 5 महिने गेल्यानंतर हिचा ही 65+ आहे. हां 65+ आमच्याकडे घोडा नव्हता. हं, आता तो जो ब्रिडिंगचा घोडा दाखवला तो 62 आहे. हां तर तो आम्ही आता म्हणजे घेऊन त्याला वर्ष झालंय. मग आता एक मला माझ्या म्हणजे 2 महिन्यापूर्वी ब्रिडिंग कव्हरिंग केलंय. ते आता 65, 62, 66 काय हे काय भानगड ते सांगा मला. हे यांची हाईट आहे. बरं. इंचामध्ये मोजली जाते घोड्यांची हाईट. हां तर ज्या हिच्या पोटी जर घोडा झाला तो 65 होईल का 66 होईल का 67 होईल का सगळ्या महाराष्ट्रातला म्हणा किंवा भारताचा नंबर 1चा बी होऊ शकतो घोडा. बरं. आता सगळ्या ब्लड लाईन हाईटला सगळ्यात ज्यादा महत्व आहे घोडा लाईन मध्ये. बरं म्हणजे जेवढा घोडा उंच तेवढी त्याची किंमत. अच्छा भरपूर माहिती आहे तुमच्याकडे. हो, हो, चला. आता त्या आधी बसलेलं सांगा ना मग हे असल्याला सांगा. आपण तिची मादी बघितली रुक्मिणी हां तिची बच्ची बच्चे काय काय वय काय असेल तिचं. साधारणतः 8 महिने असू जाऊ द्या तिला हां साधारणतः 8 महिने 8 महिन्याची असेल का. बरं म्हणजे अजून ती बच्चेच आहे. हो बच्च्याची. हां आता ते आणि आता ही चेप गाय किती आहेत. आपल्याकडे इथं गोठ्यामध्ये 12-13 आहेत. बर. आणि आमच्या इथं शेजारी एक झोपडपट्टी तिथं सांभाळायला आपल्या 7-8 कारवडी आहेत. आणि आमचे जे म्हणजे तिकडे दुसरा अजून एक गोठा आहे तुमचा. हो, आणि या बोलत तिकडे. हां आमचे जे राजुरीला शेती आहे हं. एक आमच्या गावाजवळ शेती आहे तिकडे बी आम्ही 2-2, 3-3, 4-4 कारवडी गाया तिकडे पाठवतो. तर प्रेग्नेन्सी मध्ये माझी मांडीवर आल्यानंतर मग परत गोठ्यात आणून सोडून असं करता का बदल करायचा. हा, आणि त्यांना दुसऱ्या द्यायचे त्याच्या बदली. हां आणि त्या गाड्यांना बी त्याच्या बदली पैसे बी भेटतात. आमचं बी काम होतं आणि ते शेती म्हणजे एका जागेवर लोड नको म्हणून मग जशी क्षेत्र आहे ते त्याप्रमाणे तिकडे अजून गोठा केला तुम्ही. 3 ठिकाणी शेती मग 3 ठिकाणी त्या ठुलेल्या आहेत. हां हां ते तिथल्या शेतीला तिचं खत बी उपयोगात येतं त्या शेतीसाठी. होय ना. आप्पा तुमचं एक जसं पान उलगडत जात आहे ना तसं ते मला वेगळा विषय समजत जातोय. आता काय होतं म्हणजे आता कुठलीही व्यक्ती भेटल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा काहीच इतिहास माहीत नसतो आणि सर्वसामान्य गोरगरीब असं समजत असतो कुठला येणार बैल मालक. पण ज्यावेळेस त्याच्या जवळ जाईल ना तर तो वेगळा म्हणजे त्याचा इतिहास उलगडतो आम्हाला. बरोबर तुमचं म्हणणं. ते शेतीसाठी लागतं शेतीला शेणखत लागतं आणि मला पहिल्यापासून जनावरांची जादा आवड आहे. आणि मी आतापर्यंत तुम्हाला एक आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भेटला आता बघा मी राग मानू नका आणि मित्र हो. तर पहिल्यांदा मला भेटले आप्पा त्यावेळेस मी एक गरीब बैल मालक म्हणून आप्पांच्या जवळ आलो. त्याच्यानंतर मग हळूहळू मला कळलं की सर्वसामान्य बैल मालक आहेत आणि हळूहळू जसं मला जवळ येईल तर कळलं की सर्वसामान्य नाही चांगलं कुटुंबातील व्यक्ती आहे. चांगला व्यवसाय आहे. आता काय होतं आमचं म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी म्हणत नाही माझ्याकडे हे माझ्याकडे ते मी एवढं काम करू कसं काय. तर मला स्वतः हे सगळं काम मला स्वतः करायला आवडतं. एवढ्या सगळ्या युनिट मागं फक्त माझ्याकडे 2 माणसं कामाला बाकी सगळं युनिट आम्ही मग ते 2 माणसं मी माझी मिसेस आम्ही हँडल करतो. हां आणि तरी सुद्धा असं मला कळलं की तुम्ही थोडंसं पायाने का थोडंसं असं लंगत चालता तरी. माझा ऍक्सिडेंट झाला हां 4 वर्षापूर्वी. मला ते थोडंसं ते पाय दाखवा तुमचा जाणून मला पाय बघायचा तुमचा कारण काय. हां 1 मिनिट. हां ते किती टाके आहेत ते रॉड टाकलेलं आहे तिथं त्यावेळेस त्याला 22 टाके पडले होते. होय आणि तरी सुद्धा तुम्ही एवढं करताय. हो हां ते काय जनावरांच्या ना संगत राहून मध्ये काही वाटत नाही. आणि असं कधी वाटलं नाही का आपलं पाय मोडलेलं आहे नाही नाही तुमच्या इच्छाशक्तीला तसं सलाम आहे. तुम्ही इतकं हँडल करताय लोकांना एक काम दिलेलं होत नाही. करावंच लागतं केल्याशिवाय तर पर्याय नाही. बरं आता आपण हे तुमचा व्यवसाय आहे सगळा काय आपण मुलाखतीच्या चेनमध्ये आलोय. हा सगळा व्यवसाय आहे तुमचा. हा अशीच उन्नती आणि तुमची इच्छाशक्ती आणि कार्याला तुमच्या सलाम काय आणि तुमच्या हातात जे काम घेतात त्यात माझं लक्षात आलं की तुम्हाला यश आहे. हा नाही मी तुम्हाला सांगितलं प्रयत्न केल्यावर कोणत्याही कामात यश मिळणार. यश येत आहे आपल्याकडे. ते म्हणताय ना देअर इज वे देअर इज विल काय म्हणणं आहे ना तसं आहे. यश भेटेल पण तुम्ही त्याला प्रयत्न केला पाहिजे त्याला टाइम दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे ते येणार यश तुमच्याकडे. नाही अजून आता तुम्हाला आता पुढचं मला आता तुम्ही तरी इंग्लिशमध्येच सांगायला लागला आम्हाला. नाही माझं 10वी पर्यंत शिक्षण इंग्लिश मिडियमला झालेलं आहे. 11-12 मी तर लोणीला केलेलं आहे. बरं त्यानंतर MCVC म्हणून कोर्स केला इलेक्ट्रिशियनचा. एक 10 ते 15 वर्ष. म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित शेतकरी आहे. आणि मी साधारणतः एक 10 वर्ष नोकरी बी केली मुळा प्रवरा संस्था होती. बर 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 MSCBT विलीन झाली. त्यानंतर मग मी थांबून घेतलं जॉब. नाही तर मी ते बी जॉब बी करत होतो. जॉब करून बी हे बघत होतो. पण त्यावेळेस माझ्याकडे काही एक घोडा 5-6 गाय आणि एकच बैल होता.
हा म्हणजे हा 25-30 वर्षाचा स्ट्रगल आहे. हो बरं एवढं जाता जाता एक परत शेवटचा प्रश्न की ह्या बैलगाडी क्षेत्रात किती वर्षापासून तुम्ही नाद आहे तुम्हाला? मी साधारणतः लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यापासूनच ज्यादा याच्यात ऍक्टिव्ह झालं. लग्नाच्या वेळेस ऍक्च्युली काय झालं, पाहुण्यांनी नवरदेव मिरवायला घोडा ठेवला, हां त्यामुळे मला त्या घोड्याविषयी आवड होत गेली. मग मी त्याच्यात हळूहळू हळूहळू आणि बैलाची आणि मग आता घोडा बघायचं म्हणलं, आमच्याकडे जनरली शेतकऱ्यांकडे घोडा नाही राहत. हां मग घोडे कुठं मिळतात रेसमध्ये बघायला, मग ते शर्यती बघायला गेले. हां ती शर्यती बघितलं मला, अरे आपल्याकडे बी असा एखादा घोडा पाहिजे, आपल्याकडे बी एखादा असा बैल पाहिजे. हां मग तिथून सुरुवात केली. म्हणजे 25-26 वर्ष झाली त्याला? हो हो हां 25 वर्ष निश्चित झाली. निश्चित आहे. हां म्हणजे हा जी जुना नाद आहे तुमचा जुना तिथं नाद. जाणवत नाही. आमच्या पिढीत कोणलाही नाद नाही. बर कधी कधी आमचे वडील आता आजोबा वारले आमचे आजोबा, म्हणजे आपल्या अख्ख्या 4 पिढ्यात कोणाला नाद नाही. हा नाद याला आला कुठून कसा तुम्हाला एकट्यालाच नाद आहे. हो मला एकट्यालाच आलाय. हा आता त्याच्यानंतर सगळ्याला लागला म्हणा. आता त्याच्यानंतर पुष्पानं अख्ख्या म्हणजे मला बी लावलाय, आमच्या सगळ्या पाहुण्यांना लावलाय, नातेवाईकांना आणि मित्रांना लावलाय. बर आपण आता एकवरती आपण आता हे तुमचं सगळे कार्य आहे ना, ह्या कार्याला सलाम आहे. हे कार्य असंच उन्नती राहावं, तुमचे दिवसेंदिवस प्रगती होतो आणि नाव चर्चेत राहावं. पण तुमचा थोडासा सहवास आम्हाला बी लावा, आमच्याकडे बी असं जराशी आम्हाला प्रगती हे कार्य कसं करायचं ह्याला जराशी आम्हाला सल्ला द्या तुम्ही. आणि अशीच आम्हाला मुलाखत घेण्यासाठी आणि आपली दोस्ती सगळ्यांच्या बरोबर टिकावी ह्यासाठी जराशी आपण असंच सहकार्य राहू द्या. आणि माझं सहकार्य हे सगळ्यांसाठी आहे. कोणी असलं तरी त्यासाठी सहकार्य करतो. असं बी काही नाही का कोणाला नाही म्हणलं तर असं पाहुणे असं माझ्या परीने जे होईल ते सहकार्य करत राहतो. बरं आता आपण इथंच थांबूया आणि पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. आणि हे जे सगळं तुमचं कार्याचं एक एक पान उलगडलं ना, हे इतिहासाचं पाना परत अजून मला थोडेसे अजून परत पुढच्या मुलाखतीत व्यवस्थित सांगा. तर आपण थांबूया इथेच. ओके चला धन्यवाद.